आंबेडकरांनी शब्द फिरवला तर आम्ही शब्द फिरवणार असं प्रकाश शेंडगे म्हणतायत। सांगलीच्या जागेवरून प्रकाश शेंडगेंचा आंबेडकरांना इशारा बघायला मिळतोय। पंकजा मुंडेंविरोधात सुद्धा प्रकाश शेंडगे उमेदवार देणार आहेत। तसंच सांगली, माढा, बारामती, बीडसह 16 मतदारसंघात उमेदवार देणार आहेत। ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सांगली आणि माढासह राज्यभरामध्ये आता 16 ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे। आपल्यासोबत प्रकाश शेंडगे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, तुम्ही राज्यभरामध्ये 16 ठिकाणी उमेदवार उभे करताय। ओबीसी बहुजन पक्ष जो आहे पार्टी, आम्ही या ठिकाणी या आरक्षणाचा जो प्रचंड मोठा वाद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, त्या ठिकाणी या ओबीसी या गरीब 450 जमातींचं आरक्षण जे आहे ते दिवसाढवळ्या कुणब्यांचे दाखले देऊन त्या ठिकाणी 57 लाख लोकांना कुणब्याचे दाखले देण्याचा जो जी आर त्या ठिकाणी रात्री काढण्यात आला, सगळे सोयऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची हे करण्यात, या सगळ्या उद्योगातून ओबीसीच्या नेत्यांची हॉटेल जाळले, त्या ठिकाणी घरं जाळण्यात आली, त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या। तर आपल्याला जर आरक्षण टिकवायचं असेल, आपलं भविष्य या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर टिकवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता सत्ता हस्तगत करणं आवश्यक आहे। सांगलीमध्ये तुम्ही स्वतः लढतात, प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला यापूर्वी पाठिंबा दिला होता, परंतु आता विशाल पाटील हे अपक्ष लढत आहेत, त्यांना देखील प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे आणि तुम्ही निवडणूक लढवा, मी तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हे पहा, आमचा आणि आंबेडकरांचा जो काही विषय आहे तो आमचा आता एका सांगलीपुरता मर्यादित नाही आहे। त्या ठिकाणी आम्ही ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून सगळे आरक्षणवाद्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी एल्गार केला। अनेक सभा, लाखांच्या सभा आंबेडकर साहेबांनी आम्ही एकत्रितपणे केल्या आणि त्यामध्ये आम्ही आमची भूमिका नक्की केलेली आहे की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान द्यायचं आणि तसा संदेशसुद्धा गावागावामध्ये सगळा दलित समाज असेल, ओबीसी समाजामध्ये गेलेला आहे। आता त्यांनी माझा पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी डिक्लेअर केला, आम्हीसुद्धा त्यांना अकोल्यामध्ये पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे। त्या ठिकाणी आत्ता मला समजले की विशाल पाटीलने जर निवडणूक लढली तर ते त्यांना पाठिंबा देणार आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ माझा पाठिंबा काढून घेणार आहे। म्हणजे एखाद्या ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून घेऊन एखाद्या पाटील जो विशाल पाटील आहे त्यांना पाठिंबा देणार असतील तर आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की आरक्षणवाद्यांनी वाद्यांना मतदान गेलं पाहिजे, ह्या भूमिकेवर आम्ही तर ठाम आहोत। प्रतीक पाटील आधी आंबेडकर साहेबांना भेटले आणि आंबेडकर साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रकाशांना शेंडगेला भेटा आणि चर्चा करून त्या ठिकाणी तुम्ही डिसाईड करा। पण जर प्रतीक पाटील जर निवडणूक लढले, अपक्ष म्हणून लढले, तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं। आणि त्याच्याप्रमाणे प्रतीक पाटील मला त्या ठिकाणी मुंबईत येऊन त्या ठिकाणी भेटले। त्यानंतर काल सांगलीमध्ये सुद्धा आमची भेट झाली, त्यावेळी त्यांनी आमचा पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी आमच्याकडे मागितला। तर मी त्यांना सांगितलं की अपक्ष जर विशाल उभा राहिला तर अपक्षाच्या माध्यमातून विजय तेवढा सोपा होत नाही आहे, तो आणखीन कठीण होतो। आणि म्हणून ते करण्यापेक्षा आपण जर जत पॅटर्न राबवून सगळी काँग्रेसची जी काय कार्यकर्ते असतील सगळ्यांनी जर माझ्यासाठी जर प्रयत्न केला तर मग आता माझा विजय आणखीन सोपा होतो आणि त्या माध्यमातून दोघंही म्हणून आपण या ठिकाणी असाही प्रस्ताव जो आहे मी त्यांच्याकडे दिलेला आहे। आता ह्यावरती निर्णय ते काय घेतात ते त्याची मी वाट पाहत आहे, पण माझा प्रस्ताव असा आहे की दोघांनी म्हणून निवडणूक लढली तर विजय सोपा होणार आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।